खाद्यानंदाचा विषय आहे मुखशुद्धी. आता मुखशुद्धी हा प्रकारसुद्धा काही लोकांनाच माहिती असायची शक्यता आहे. रात्रीची जेवणं झाल्यानंतर जे काही थोडंसं खातात त्याला मुखशुद्धी असं म्हणतात. आपण त्या मॉल बिलमध्ये जातो, तिथं असे एक स्टॉलच असतो. तो एक्झिटच्या अलीकडं असतो, एक सेकंड लास्ट स्टॉप. तिथं भरपूर अशा बरण्या ठेवलेल्या असतात. त्यामध्ये मुखवास असं नाव म्हणून खूप काही काही ठेवलेलं असतं. आपण तिथं जातो आणि पुढं सटकायला लागतो. त्यावेळेला तो विक्रेता, ओ साहब टेस्ट देखो, देखने कुछ पैसा नाही, म्हणून आपण टेस्ट बघतो त्याची. ते आंबट तुरट आणि थोडीशी गोडसर चव, ते काय आपल्याला आवडत नाही. मग आपण नुसतं त्याला रेट विचारतो, कैसा आहे हे? 80 रुपये 100 ग्रॅम आहे. मग ती किंमत ऐकून आपण पुढं सरकतो. काही लोकांना मुखशुद्धी म्हणून तो मुखवास खायला आवडतं. कोण बडीशेप खाते, कोणी आणि काय खाते. आमच्या घरामध्ये वाड्यात जेवणं झाल्यावरती कधीतरी महिन्याभरातनं एकदा चुरमुरे खाऊयेत असे लोकांना वाटायचं. मग जवळच्या दुकानात जायचं, 1-2-400 चुरमुरे, थोडंसं फरसाण, खारे दाणे असं त्यामध्ये मिक्स करायचं आणि मध्ये एक ढीग करून सगळ्यांनी गोल बसायचं. एक 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 मूठ खात गप्पा मारत बसायचं. केव्हा एवढा ढीग संपायचा कळायचं नाही. त्यानंतर छोटासा आणि एक ढीग शिल्लक असायचा, तो खायचा. आणि मग लोक ह्याच्यावर पाणी प्यायचं नाही हां असं मोठे लोक सांगायचे. तरीसुद्धा पाणी प्यायल्याशिवाय काही चैन पडायचं नाही. थोडं पाणी प्यायचं आणि झोपायचं. काय त्रासबीस काय होत नसे त्याचं. काही लोकांना जेवण झाल्यानंतर सोडा प्यायची सवय, सोडा मारायला. तो सुद्धा बाटलीतला, त्या आवाज येणार बाटली असा दाबायचं आणि ती गोटी आत जात, ती गोटी सोडा प्यायची सवय. पण बरेच लोक त्यामुळं आतड्याला भोकं पडतात असं म्हणतात आणि तरी ते पिणारे पित असतात. काही लोकांना मसाला दूध प्यायची सवय असते. ते एक माझा मित्र म्हणायचा, मसाला दूध म्हणजे काय, ते कढईत ठेवलेलं, त्याला कधी उकळीच येत नाही, तरीसुद्धा त्याच्यावरती साय असते थोडी थोडी. तसंच काही लोक पित असतात. अशा बऱ्याच लोकांच्या मुखशुद्धीच्या सवयी असतात. चांगल्या असतात. बघा तुम्हाला काय आवडती.